मी नेहमी तेच म्हणतो, माझं प्रेमावर खूप प्रेम आहे. ती सर्वात मोठी इमोशन आहे असं वाटतं. बाकी सगळ्या इमोशन्स त्याचे बाय प्रॉडक्ट्स आहेत. जी गोष्ट मला सगळं विसरायला लावते ना, ती माझी प्रेमाची गोष्ट आहे. हिंदी सिनेमाचा वर्किंग कल्चर खूप वेगळं आहे आणि इकडे मी आय वॉज एक्सपिरियन्सिंग डिफरंट स्टाईल्स ऑफ वर्किंग, वेज ऑफ वर्किंग. इतकं मोठा ड्रीम सेटअप माझ्या पहिल्या सिनेमाला मला मिळायला आय थिंक देव पावलं. तीही प्रेमाची गोष्ट एका खूप टॅलेंटेड अभिनेत्याबरोबर होती. हीही प्रेमाची गोष्ट खूप एका खूप टॅलेंटेड अभिनेत्याबरोबर आहे. हल्लीची मुलं अँगर व्यक्त करताना कदाचित दातूट नाही खाणार, की हल्लीची मुलं प्रेम व्यक्त करताना फार प्रॅक्टिकल प्रेम व्यक्त करतात. ते ना मेलोड्रामा नाही करत प्रेम व्यक्त करताना. लग्नानंतर बायकोमध्ये मैत्रीण शोधायची असते. एक वेळ बायको मैत्रीण होऊ शकते, पण मैत्रीण बायको होणं हो नो सर. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर मराठी मनोरंजन विश्वात सुटलेला प्रेमाचा आरपार वारा काही थांबायला तयार नाहीये. प्रेमाचा हा वारा अधिकच सुखद वाटतोय सगळ्यांना आणि या सुखद वाऱ्यातच प्रेमाची एक वेगळी गोष्ट घेऊन दमदार टीम आपल्या भेटीला आलेली आहे आणि आता ते प्रेमाची गोष्ट 2 सांगणार आहेत आपल्याला. या संपूर्ण टीमचे मी स्वागत करतो लोकमतच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू. आणि मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी पत्रकार कायमच उत्सुक असतात असे दिग्दर्शक आज लोकमतच्या स्टुडिओमध्ये आहे. सतीश सर, खूप खूप स्वागत. सुरुवात तुमच्यापासून करतोय. प्रेमाची गोष्ट जेव्हा आली होती ती गोष्ट इतकी सुखद होती की मी मुद्दामून वाऱ्याचा उल्लेख केला की तो गारवा अजून पण प्रेक्षकांच्या मनावर आहे. ती गोष्ट कोणी विसरू शकलेलं नाहीये आणि अशातच आता दुसरा अध्याय सुरू होतोय आणि मला असं वाटतं की एका दिवसात ट्रेलर जवळजवळ 1 मिलियन पर्यंत पोहोचलेला आहे. तर तुमच्याकडनं ऐकायचं दिग्दर्शकाचं म्हणणं काय आता या सगळ्यावर? थँक्यू निलेश, आम्हाला इथे तुम्ही आवर्जून बोलवून घेतल्याबद्दल. आणि एका दिवसात 1 मिलियनच्या आसपास आता व्ह्यूज मिळत आहेत. तर सर्वप्रथम सर्वांचे खूप आभार. आणि हेच थिएटरमध्ये कन्व्हर्ट झाले तर काय धमाल येईल. अगदी. तर तीसुद्धा एक वेगळीच आमची आणि रसिक प्रेक्षकांची एक वेगळीच प्रेमाची गोष्ट ठरू शकेल. क्या बात आहे. दुसरं म्हणजे पहिल्या प्रेमाच्या गोष्टीची टॅगलाईन पण तशीच होती, जर तुला आठवत असेल तर. सरळ, साधी, सोपी प्रेमाची गोष्ट. इतकं ते अगदी जसं तू म्हणालास तसं अगदी थंड वाऱ्याच्या झुळुकीसारखं होतं. पण एवढी वर्ष गेलेत, आपल्या अवतीभोवतीचं जग बदललं आहे, माणसं बदलली आहेत, जगण्याचा स्पीड बदलला आहे. त्याच्यामुळे मग त्याच्या अनुसरून गोष्टीचा स्पीड आणि गोष्टीचा ढाचासुद्धा थोडासा बदलणं अगदी स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच ह्या प्रेमाची गोष्टीचं टॅगलाईन अशी आहे की होऊ दे तुझ्या मनासारखं. कारण का प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात आपल्या मनासारखं काही होत नाही आहे आणि माझ्या मनासारखं व्हायला हवं ह्याची खूप आतुरतेने तो वाट पाहत असतो, खूप इच्छा असते. त्यामुळे ह्या चित्रपटात त्यांना त्याच्या मनासारखं कसं होतं आणि जे होतं ते खरंच त्याच्या मनासारखं असतं का हे बघायला मिळेल. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की नेमकं सिनेमात काय पाहायला मिळणार आहे त्याचं अचूक पण काय म्हणतात की अगदी राखून उत्तर दिलेलं आहे. करेक्ट. त्यामुळे ती उत्सुकता आणून राहणार आहे. ललित, तुझ्याकडे येईन. मला असं वाटतं की आपण काही दिवसांपूर्वीच भेटलो होतो आणि तुला आम्ही रोज रोज भेटलो तरी तितकाच आम्हाला आनंद होतो. आम्ही कायम बघतो की ललित प्रभाकर आल्यानंतर एक वेगळं वलय येतं, एक वेगळी क्रेज येते. आणि जेव्हा ललित प्रभाकर ही सगळी क्रेज अनुभवतो तेव्हा तुला काय वाटतं की आज आम्ही जिथे जिथे बघतो की तुला बघणारा एक प्रेक्षक वर्ग आहे. आज सिनेमामध्ये ललित प्रभाकर असण्याचं तेही खूप मोठं कारण आहे की ललितचा एक स्वतःचा वर्ग आहे. याच्याकडे अभिनेता म्हणून कसा बघतो की तुला जबाबदारी वाटते का आता? जबाबदारी अर्थातच आहे, पण याचं सगळं श्रेय मी ज्या लोकांबरोबर काम केलं त्यांना जातं. आणि खूपच मातब्बर, खूपच दिग्गज अशा लोकांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. मग परेश मोकाशी असतील, समीर विद्वंस आहे, आता मी सतीश सरांबरोबर काम करतोय, हेमंत आहेत, ज्ञानेश आहे, सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांबरोबर काम केलं आहे मी. आणि त्यांनी, मला वाटतं की त्यांनी ती संधी दिली. मी एकट्याने हे काहीच करू शकत नव्हतो. तर त्यांच्या सिनेमात मला काम करायची संधी मिळाली. त्यांनी जी काही वेबसिरीज असेल किंवा सिनेमा असेल
वेगवेगळ्या माध्यमांमधून. आणि त्या वेळेस मला वाटतं की लोकांना ते माझं काम असेल किंवा तो सिनेमा असेल तो कुठल्या तरी पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचला, त्यांना आपलासा वाटला आणि म्हणून त्यांचा हा विश्वास निर्माण झाला. आता मी फक्त माझ्या बाजूने ते टिकवण्याचं काम करतोय आणि ते टिकवण्यासाठी अजून किती चांगल्या पद्धतीने चांगल्या लोकांबरोबर काम करता येईल, चांगले प्रोजेक्ट्स घेऊन येता येईल, त्याच्याकडे माझं लक्ष आहे. पण अर्थातच ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी असावी, म्हणजे असलीच पाहिजे. उलट की ती असेल तर मग अजून काम करायची मजा आहे. कारण मग मला माझ्या पण काहीतरी गोष्टी आहेत त्या मला खोडून काढता येतील, मला माझ्या ज्या काही कक्षा आहेत त्या रुंदावता येतील, मला अजून जास्त मला 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 शोधता येईल की मी काय करू शकतोय, काय नाही करू शकत आहे. तर मी हे प्रयोग करत राहीन, प्रयत्न करत राहीन आणि सतत त्यांच्या ज्या काही माझ्याकडून अपेक्षा आहेत त्या अपेक्षांना उरून आणि त्याच्याही पेक्षा जास्त काहीतरी देण्याचा प्रयत्न करेन. क्या बात आहे. मला असं वाटतं की तुझ्यातली आणि प्रेक्षकांमधली प्रेमाची गोष्ट 2, 3, 4, 5 अशी ती पुढे सरकतच राहणार आहे. ऋचा, तुझ्याकडे येईन. याआधी आम्ही तुला बघितलं होतं पाणी चित्रपटात आणि त्यात सुद्धा एक प्रेमाची गोष्ट होती, पण त्याला एक वेगळी झालर होती, त्याच्यात एक कोरडेपणा होता आणि या प्रेमाची गोष्ट त्याहून खूप वेगळी आहे. तर अभिनेत्री म्हणून या प्रेमाची गोष्ट कशी एन्जॉय केली आहेस पडद्याच्या मागे? दोन्ही प्रेमाच्या गोष्टींमध्ये काय कॉमन आहे ते मी तुला सांगेन की तीही प्रेमाची गोष्ट एका खूप टॅलेंटेड अभिनेत्याबरोबर होती. हीही प्रेमाची गोष्ट खूप एका खूप टॅलेंटेड अभिनेत्याबरोबर आहे. तोही चित्रपट करायला खूप मजा आली होती. प्रत्येक व्यक्तीकडनं ना आणि खूप शिकायला मिळतं. ह्या प्रेमाच्या गोष्टीत मला माझ्या कोस्टारकडनं प्रचंड शिकायला मिळालं. तो किती उत्तम अभिनेता आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्या कामाची मी आधीपासूनच खूप मोठी फॅन आहे. तो तुम्हाला ॲज अ को ॲक्टर खूप देतो आणि तो अत्यंत काय म्हणूया आपण एक टीम मेंबर आहे. तो फक्त स्वतःसाठी काम नाही करत, तो अख्खा चित्रपट कसा चांगला होईल ह्याच्यासाठी काम करतो आणि म्हणून त्याच्याबरोबर ही प्रेमाची गोष्ट पुढे न्यायला मला खूप मजा आली. आणि तसंच ही अख्खी गोष्ट इनकम्प्लीट राहिली असती जर का त्याला सतीश सरांचं दिग्दर्शन मिळालं नसतं तर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट करायला मिळाला ह्याचा मला खूप खूप आनंद आहे. क्या बात आहे. रिधिमा, तुझ्याकडे येईल. पहिला मराठी सिनेमा, तर हे मराठी पण कसं आहे सिनेमातलं, म्हणजे अभिनय तुझा उत्तम असणार याच्यात आम्हाला तिळं मात्र शंका नाही. ही कथा खूप सुंदर आहे, पण रिधिमाला हे मराठी पण कसं वाटलं? थँक्यू. कसं वाटलं म्हणजे एक मराठी सिनेमात काम करायची इच्छा नेहमी होती आणि करायची संधी मला सतीश सरांनी दिली आहे. अँड असं माझं म्हणायचं आहे की प्रेक्षकांच्या एक्सपेक्टेशन्सवर मी खरी उतरावी. दॅट्स व्हॉट आय विश फॉर. खरं आहे, खरं आहे. आणि ते नक्कीच होईल. पण आम्ही या सिनेमाचा ट्रेलरसुद्धा पाहिला, पण तुझी एक इच्छा होती की हा ट्रेलर आजीला दाखवायचा होता, तर तो दाखवला का आणि काय घडलं तेव्हा? दाखवलं आणि आय ट्राईड की मी तिचं रिॲक्शन रेकॉर्ड करू, पण मीच इतके रमले होते. मी तिलाच बघत होती, मी ट्रेलर बघत. ती तर अशीच झाली होती एकदम हिप्नोटाईज सारखी. तिला विश्वास नव्हता होत की अरे ही मराठी बोलते, इतकी पटपट मराठी बोलते पहिल्यांदा, आणि ते एक पिक्चरमध्ये. ॲक्च्युली माझी ही पहिली फीचर फिल्म आहे रिजनल, येस मराठी इन माय ओन लँग्वेज, पण इट्स अ मॅटर ऑफ प्राईड फॉर माय फॅमिली. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. ऋचा, परत तुझ्याकडे येईल. मी जसं म्हटलं की आम्ही सुद्धा सतीश सरांना भेटायला खूप उत्सुक असतो. त्या माणसाचं काम खूप मोठं आहे आणि असं नाही की एकाच धाटणीचे सिनेमे, प्रत्येक सिनेमाचं विजन वेगळं, प्रत्येक सिनेमाची गोष्ट वेगळी. अशा जेव्हा समृद्ध दिग्दर्शकासोबत आपण काम करतो तेव्हा नेमका आपण किती समृद्ध होत जातो. मला तुझ्याकडनं ऐकायचं आहे खास सतीश सरांसोबतचा अनुभव, त्यांच्यासोबतचे किस्से, त्यांच्यासोबत घडलेलं एखादं गमत. एक ॲक्टर म्हणून तुम्ही कायम अशीच लोक शोधत असता जे तुम्हाला ॲक्टर म्हणून ग्रो करायला मदत करतील. आणि दुसऱ्याच चित्रपटात मला त्यांच्यासारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करायची संधी मिळाली, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सतीश राजवाडे हे नाव का तितकं मोठं आहे, हा ऑरा तितका का मोठा आहे, हे तुम्हाला त्यांच्याकडे त्यांचा वावर सेटवर बघून कळतं. त्यांचा जो आवाका आहे
प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांची जी क्लॅरिटी आहे, कुठेही कन्फ्युजन नाही आहे, एकदम क्लिअर आहेत ते. म्हणजे एक वेळ बाकीचे लोक किंवा तुम्ही स्वतः तुमच्या पात्राविषयी काही कन्फ्युजन बाळगू शकता, पण त्यांना ते अजिबात नाही आहे, ते खूप क्लिअर आहेत. आणि म्हणून ते तुम्हाला तसं तसं गाईड करत जातात. कुठलाही सीन आज मी चित्रपटातला घेतला तरी त्याच्या पाठचं लॉजिक काय आहे, एखादं पात्र एखादी गोष्ट का म्हणत असेल किंवा का करत असेल, त्याचं लॉजिक ते संपूर्ण समजून सांगतात आणि त्यामुळे ते पात्र साकारायला खूप सोपं जातं. आणि त्याच्यामुळेच माझ्या मते त्यांच्या चित्रपटामधली जी जादू आहे ती बाहेर येते आणि ती मॅग्निफाय होते ऑन स्क्रीन. अगदी. ललित, मला खरं तर तुला एक प्रश्न असा विचारायचा होता की तू अनेक प्रेमाच्या गोष्टींमध्ये दिसतोस, पण अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की वेगवेगळ्या भूमिका करताना आपण स्वतःला वेगळं ठेवू शकतो, पण प्रेमाच्या गोष्टीत आपण किती व्हेरिएशन्स देणार याला पण काय म्हणतात की इथे खरा कस आहे. तू अशा खूप कथा हाताळलेल्या आहेस, खूप सिनेमे केलेले आहेत, पण प्रत्येक सिनेमातला प्रेमाची गोष्ट सांगणारा ललित वेगळा दिसलेला आहे. प्रत्येक कथा प्रेमाचीच आहे, पण त्यातला ललित अभिनेता तोच आहे, पण ललित वेगळा आहे त्यातला जो आम्हाला दिसतोय तो. तर हे वेगळे पण तू कसं जपलंय, किंवा अर्थात कदाचित याचं उत्तर टेक्निकल असेल किंवा मला माहिती नाही, पण स्वतःला कसं वेगळं ठेवतोस प्रत्येक कथेमध्ये, प्रत्येक प्रेमाच्या गोष्टीतला तू वेगळा कसा? ह्याचं परत श्रेय सगळं त्या लेखकांना आणि दिग्दर्शकांनाच जातं, कारण त्यांनी जी गोष्ट सांगितली त्यांची प्रेमाची, त्यावेळेस त्यांची ती प्रेमाची व्याख्या, त्यांचं प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. जेव्हा पेटपुरांसारखी सिरीज मी केली, त्याच्यामधलं ज्ञानेशचं जे कंपॅनियनशिपबद्दलचं आणि त्या जोडप्याबद्दलचं म्हणणं आहे तेच वेगळं होतं. त्याच्यामुळे ते खूप जास्त सोपं जातं आणि ते पर्सनल पण असतं. मोहित बरोबर मिडियम स्पायसी सारखा सिनेमा करत असताना त्यातला जो निस्सीम आहे त्याचं प्रेमाकडे आणि या रिलेशनशिप्सकडे बघायचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा आहे. तो काहीतरी शोधू पाहतोय. आरपारमधला आत्ता जो अमर आहे त्याचं ते हे सगळं श्रेय त्या लेखकांना आणि त्यांनी खूप जास्त काम करून ठेवलेलं आहे. उलट मी म्हणेन की आपण जे सरांना म्हणतोय की सरांनी आत्तापर्यंत इतके जास्त प्रेमाचे सिनेमे केलेले आहेत, तर ही जास्त खरं तर खूप मोठी अवघड गोष्ट आहे. कारण ते एकाच व्यक्तीने प्रेमावरचे सातत्याने सिनेमे करत राहणं आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये नाविन्य असणं, प्रत्येक सिनेमामध्ये वैविध्य असणं, ही मोठी मला वाटतं गोष्ट आहे. माझं काम माझे लेखक आणि दिग्दर्शकांनी खूप सोपं करून ठेवलं होतं. मला फक्त त्यांना जे हवं आहे, त्यांना ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर दिसतंय ते मला त्यांना जसं दिसतंय ना तिथे पोहोचायचा मी प्रयत्न करत असतो. तर मला सगळ्यात जास्त मी सॅटिस्फाईड करायचा प्रयत्न करत असतो माझ्या दिग्दर्शकाला. कारण त्यांना जे हवं आहे, कारण प्रेक्षकांना कसं आहे की प्रेक्षकांच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या आहेत. मगाशच्या एका इंटरव्ह्यूमध्ये जसं सर म्हटले तसं बरेचसे लोक ज्यांना नाही आवडत चॉकलेट, बरेचसे लोक आहेत ज्यांना आंबाही नाही आवडत. तर मी प्रत्येकाला सॅटिस्फाईड करू शकीन किंवा प्रत्येकाला मी जस्टिफाय करू शकीन असं मी कॅरेक्टर नाहीच करू शकणार आहे. तर मला सगळ्यात जास्त कोणाला जस्टिफाय करायचं किंवा कोणाला सगळ्यात जास्त ते आपलं म्हणजे खरं वाटलं पाहिजे तर माझ्या दिग्दर्शकाला. कारण दिग्दर्शक तो सिनेमा बघतोय तर माझा पूर्ण प्रयत्न असतो की त्यांना म्हणजे दिग्दर्शकांना जे जे हवंय त्या पात्राकडून ते मी देऊ शकतोय का, आणि तो मी प्रयत्न करत असतो. क्या बात आहे. सतीश सर असं म्हणतात की नाण्याला दोन बाजू असतात, पण सतीश सर जे प्रेम लिहितात त्या प्रेमाला इतक्या बाजू आहेत की त्या एका मागोमाग एक त्या पानांसारख्या उलटतच जात आहेत. ह्या इतक्या प्रेमाच्या बाजू कुठून येतात आणि काय म्हणतात की आम्हाला माहिती आहे की सध्या चॅनल आणि हे सगळं इतका सगळा व्याप असताना इतकी सुंदर कथा येते, इतकं सुंदर प्रेम तुम्हाला उपजतं. काय राज आहे त्या प्रेमाचा? मी नेहमी तेच म्हणतो, माझं प्रेमावर खूप प्रेम आहे. आणि कारण का ती सर्वात मोठी इमोशन आहे असं वाटतं. बाकी सगळ्या इमोशन्स त्याचे बाय प्रॉडक्ट्स आहेत. आपण त्याच माणसावर रागवतो ज्याच्यावर आपलं खूप प्रेम असतं. आपण त्याच माणसाशी भांडतो जो माणूस आपल्यापासून कधी दूर जाऊ नये असं आपल्याला वाटतं, कारण का आपलं त्याच्यावर प्रेम असतं. आपण रडतो त्या माणसासाठी ज्याच्यावर आपलं प्रेम असतं. प्रेम ही मदर इमोशन आहे असं मला फार वाटतं. मी फक्त तुझा तो प्रश्न आहे त्याचं उत्तर द्यायच्या आधी रुचा जे काही बोलली होती ना त्याच्या थोडंसं एक्सटेन्शन करीन. ह्या सिनेमात मी स्वतःला ह्या 3 ॲक्टर्सप्रमाणे मॉडेल केलं आहे. कारण माझ्यासाठी हे तिघे ह्या जनरेशनचे रिप्रेझेंटेशन्स आहेत. हा माझा 7वा रोमॅन्टिक सिनेमा आहे, पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडनं एखादं सीन रिहर्स करून सेटवर घेत होतो ना, त्यांच्या रिहर्सल्स बघताना मला ते ॲज अ पर्सन पण कळत होते.
सो मी कधीच त्यांना त्यांच्या पर्सनॅलिटीच्या वेगळा ब्लेंड करायचा प्रयत्न नाही केला, जेणेकरून ते मला रिअल मिळाले. रुचाला, रिधिमाला मी कधीच नको नको मी सांगतोय तसं कर हे कधीच नाही सांगितलं. ललितला मी फक्त पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तू अख्खी स्क्रिप्ट वाचली आहेस पण क्लायमॅक्स डोक्यात ठेवून काम नको करूस, जसा दिवस जातोय तसं तसं काम करत राहा, कारण का त्याचा एक जर्नी आहे त्या सिनेमात. आणि जसं मी मगाशी पण म्हटलं की ललित इज अ व्हेरी गुड लुकिंग गुड ॲक्टर. त्याला कळतं एंड पॉईंट काय आहे आणि मग तो एंड पॉईंट डिझॉल्व्ह करतो आणि स्टार्टिंग पॉईंटपासून सुरू करतो काम, जेणेकरून ती ग्राफ मिळते. सो मी रुचाकडनं, रिधिमाकडनं आणि ललितकडनं मी पण रोज शिकत होतो की हल्लीची जनरेशन कशी रिॲक्ट होईल. कदाचित माझे ठोकताळे वेगळे होते सिनेमा सुरू करताना, पण जेव्हा त्यांचा एखादा सीन बघितला, रिहर्सल बघितल्यानंतर मला असं कळलं की हल्लीची मुलं अँगर व्यक्त करताना कदाचित दातोट नाही खाणार, की हल्लीची मुलं प्रेम व्यक्त करताना फार प्रॅक्टिकल प्रेम व्यक्त करतात, फार रिअल मॅटर ऑफ फॅक्ट प्रेम व्यक्त करतात, ते ना मेलोड्रामा नाही करत प्रेम व्यक्त करताना. सो ही मला पण खूप शिकायला मिळणारी गोष्ट होती की जनरेशन्स जशा बदलत जातात तसं एक्सप्रेस करण्याच्या पद्धती बदलत जातात. सो इट इज नॉट अबाउट शी ओनली लर्निंग फ्रॉम मी. लपून छपून मी सुद्धा त्यांच्याकडनं खूप शिकत होतो, जे मला फार गरजेचं होतं हा सिनेमा करताना, नाहीतर मी वेगळे वेगळे रोमॅन्टिक सिनेमे नाही करू शकणार. रिधिमाकडनं मला फ्लोट होण्याची टेक्निक कळली. शी वॉज देअर बट शी वॉज फ्लोटिंग. कारण का तिने पहिल्याच दिवशी सांगितलं होतं मला संपूर्ण मराठी येतं, माझी मदर टंग मराठी आहे, पण आमच्या घरी तुमच्या इतकं मराठी बोललं जात नाही, कारण का तिची आई ही गुजराती आहे आणि वडील महाराष्ट्रीयन आहे. तर तिची थिंकिंग लँग्वेज पण मराठी आहे, पण रोज घरी आपण ज्या भाषेत बोलतो त्या भाषेचा आपल्या जिभेवर खूप प्रभाव असतो. पण पहिल्याच दिवशी तिने सांगितलं होतं मी जेवढी मेहनत सांगाल तुम्ही करायला तयार आहे, पण मी हे करीन. सिनेमा सिंक साऊंड आहे, असं पण नाही की नंतर डबिंगमध्ये आम्ही हातोडा चिनी घेऊन बसलो होतो आणि नंतर भरपूर काम केलं आम्ही. तर तो जो एक सो तिच्याकडनं ते मला कळलं की आय हॅव टू ऑल्सो फ्लोट विथ हर टू अंडरस्टँड ती कुठे जाते. मी जर तिचा हात सारखा पकडून पकडून तिला त्या लेनमध्ये टाकत राहिलो असतो ना तर कदाचित ते मिळालं नसतं. सो इट इज अ गिव्ह अँड टेक. आय हॅव ऑल्सो लर्न अ लॉट फ्रॉम दिस जनरेशन टू भरपूर इमोशन्स मला माहिती नव्हत्या ज्या मला ह्यांच्याकडनं काम करताना मिळालेत. अगदी. पण मला या कथेतला सगळ्यात काय म्हणतात की सगळ्यात ट्विस्ट जो आहे तो आता आपण ट्रेलरमध्ये दिसलेला आहे की कर तुझ्या मनासारखं. म्हणजे आपण हे चटकन म्हणून जातो की कर तुझ्या मनासारखं, पण ते कर तुझ्या मनासारखं म्हणताना त्याच्यात एक एवढा मोठा चेंज येतो, ती दोन माणसं असं काहीतरी घडवून आणतात. तर हे कुठून आलं किंवा काय म्हणतात की एक प्रेमाच्या कथेला एक वेगळंच वळण देणारं हे म्हणजे काय म्हणतात हे घडलंय, तर ते कसं काय, म्हणजे त्याच्या मागे नेमका काय उद्देश होता? परत मी तेच म्हटलं की हल्लीचे जनरेशन आणि ती एवढी एक्साइटिंग आहे ना जनरेशन, मला फार असं वाटतं की ती सर्वात सॉर्टेड आहे जनरेशन, कारण त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे त्यांना काय हवं आहे आणि काय नको आहे. त्या कन्फ्युजनमध्ये काय हवं आहे काय नको आहे त्या चॉईसेसमध्ये जर चुकून एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी नाही झाली आणि मग त्यांना जर हा चान्स मिळाला की चल तुझ्या मनासारखं एकदा करून बघूया, तर काय गंमत येईल. कारण का प्रत्येकाला हल्ली आपल्या अवतीभोवती इन्क्लुडिंग मी सतत असं असतं की अरे यार हे माझ्या मनासारखं झालं नाही, असं झालं असतं तर, हा असं झालं असतं तर या प्रश्नावर मला असं वाटतं सगळ्यांचे आयुष्य डिपेंड. खरं आहे. आणि तो इतका रेलेव्हंट ती टॅगलाईन आहे की होऊ दे तुझ्या मनासारखं. प्रत्येक माणसाला थोडंसं ट्विक करायचं असं त्याच्या मनासारखं, आणि मग ती जर संधी मिळाली तर काय मज्जा येईल. हा ट्विस्ट ह्या लव्ह स्टोरीमध्ये. क्या बात आहे. ललित, त्या ट्विस्टवरून पुढे प्रश्न आहे की समजा तुला जर असं कोणी सांगितलं की कर तुझ्या मनासारखं, काय करशील मनासारखं? मला मी सगळ्या माणसांना घरातून उचलून खरंच थिएटरमध्ये आणून बसवीन आणि त्यांना सांगेन की हा पक्का सिनेमा बघायचा आहे. पण खरंच सांगू तर मला आत्ता सतीश सरांबरोबर मी हा सिनेमा करतोय. एवढ्या दोन सुंदर नायिका आहेत, संजय छाबरियांसारखे प्रोड्युसर आहेत, अजून काय मनासारखं मला हवं असेल. म्हणजे आणि दिवाळीत सिनेमा रिलीज होतो आहे तर इतकं सगळं छान जुळून आलेलं आहे. तर
हे मनासारखंच आहे, उलट त्याच्याही पेक्षा जास्त आहे. एखादी व्यक्ती आपण म्हणतो आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे, तर तसं झालंय. तर आय एम हॅपी की जे आत्ता होतंय आणि जे काही घडतंय, जे माझ्या वाट्याला आलंय त्याच्याने मी तृप्त आहे. तेच आहे माहिती ना सिनेमाच्या इमोशनमध्ये की वेन विल यू रिअली से की यू आर हॅपी. कारण का आपण मागत राहतो. खरंय. तर मग इतकं मागतोस तर एकदा तुझ्या प्लॅनने पण जाऊन बघूया. खरंय. ऋचा, मला असं वाटतं की सिनेमा जेव्हा घडत असतो तेव्हा पडद्यामागे सुद्धा एक सिनेमा घडतो. जसं आम्ही पडद्यावरचा सिनेमा पाहतो तसं तुम्ही एक पडद्यामागचा सिनेमा तुम्ही पाहिलेला असतो. या सगळ्या प्रवासात ही प्रेमाची गोष्ट सांगताना असा कुठला किस्सा आहे, मग तो गमतीशीर असेल, इमोशनल असेल, जो तुझ्या जवळचा आहे, तो तुला आज व्यक्त करावासा वाटतोय? खूप सीनविषयी नाही सांगू शकणार, पण माझ्यासाठी जो क्षण जवळचा होता तो मी तुला सांगते. आमचा दोघांचा एक सीन आहे, तो बऱ्यापैकी इंटेन्स आहे आणि तो वन शॉट होता. त्याच्यात फार मध्ये मध्ये टेक्स नव्हते आणि आमचं टू अँड फ्रो सुरू आहे माझं आणि ललितचं. आणि तो सीन झाला आणि सतीश सर बसले होते तिकडे आणि तो सीन झाल्यानंतर कट झाल्यानंतर सतीश सर म्हणाले दॅट्स इट, परफेक्ट. त्याच्यानंतर मला जे कारण सीन करण्याआधी खूप धडपण होतं, महत्त्वाचा सीन होता, पण त्यांच्याकडनं जेव्हा ते परफेक्ट आलं ना त्याच्यानंतर माझ्या जीवात जीव आला. आणि हां म्हणजे या वन टेक, इट वॉज अ कंटिन्युअस शॉट, म्हणजे सिंगल शॉट होता. त्याच्यानंतर मला आणि त्यांच्याकडनं ती थाप मिळणं की मस्त झाला आहे सीन, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि ती मला कायम लक्षात राहील. क्या बात आहे, क्या बात आहे. रिधिमासाठी तर थोडंसं वेगळं आहे. रिधिमासाठी तर कदाचित ही मनासारखीच गोष्ट घडलेली आहे. म्हणजे त्या सिनेमात कुणाच्या तरी मनासारखं घडण्याची संधी आहे, पण तुला ऑलरेडी मनासारखं घडलेलं आहे. पण हे इतकं सगळं मनासारखं घडत असताना, इतका छान दिग्दर्शक, इतकी छान गोष्ट मिळत असताना रिधिमाने नेमकी ही प्रोसेस कशी एन्जॉय केली? कारण की तू आता ह्याच्याआधी खूप काम केलं, हिंदीमध्ये असेल, तुझ्या कामाचा आवाका खूप मोठा आहे, पण मराठीतलं पहिलं काम, इतकी सगळी छान छान माणसं, तर मला रिधिमाकडनं ऐकायला आवडेल की मनासारखी गोष्ट घडताना काय मजा आली? मजा आली, खूप मजा आली. आणि द वर्ड दॅट सर यूज्ड, फ्लोट, इट इज ट्रू. आय वॉज ॲक्च्युली फ्लोटिंग. कारण की हिंदी सिनेमाचा वर्किंग कल्चर खूप वेगळं आहे आणि इकडे मी आय वॉज एक्सपिरियन्सिंग डिफरंट स्टाईल्स ऑफ वर्किंग, वेज ऑफ वर्किंग. आणि असं नाही की कुठे मला जास्त मजा आली की कमी मजा आली. सिनेमा करतानाच आपल्याला खूप मजा येते. आणि लाईक आय सेड, इतकं मोठा ड्रीम सेटअप माझ्या पहिल्या सिनेमाला मला मिळायला आय थिंक देव पावला. अगदी अगदी. पण मराठीतल्या मी अनेक अभिनेत्रींना विचारतो की समजा रोमॅन्टिक सिनेमा करायचा असेल तर तुम्हाला कोण अभिनेता हवा सोबत, तर आम्हाला 90% उत्तर मिळतं ललित प्रभाकर सोबत हवा. ललित प्रभाकर सोबत गोष्ट रंगवताना कसं वाटलं तुला? ललितचं मी ॲक्च्युली काम ह्याच्या आधी मी बघितलं नव्हतं. आय डिड नॉट नो ललित इज सच अ बिग डील, बट ही ट्रुली इज. अँड ही इज सो हंबल. मोस्ट इम्पॉर्टंटली तो खूप ही इज व्हेरी हेल्पफुल ॲज अ को ॲक्टर. रुचा बोलत होती ना की सेल्फलेस आहेत टेक्समध्ये, आम्हाला खूप. आणि तशीच ॲक्च्युली ग्रेट सिनेमा कम्स अक्रॉस जेव्हा तुम्ही एकमेकांना हेल्प करतायत सीन्समध्ये. आणि व्हेरी एफर्टलेस, त्याची जो एफर्टलेस वाईब होती ती माझ्यावर रब होत होती. तर आय थिंक इट रिअली इज गोइंग टू शाईन. क्या बात आहे, क्या बात आहे. रुचा, तुझा दुसरा सिनेमा आहे. जसं मी म्हटलं की पहिल्या सिनेमातली रुचा खूप वेगळी होती, ती कथा वेगळी होती. आता आम्हाला तू अजून वेगळी दिसणार आहे. आपण म्हणतो ना की आपण एक अभिनेत्री, आता तू आहेसच, एक ध्येय उराशी असतं की आपल्याला एक काहीतरी मनासारखी भूमिका असते असं आपण म्हणूया. कुठली भूमिका डोक्यात आहे की जी येत्या काळात तुला साकारायला आवडेल? मला दिग्दर्शक पण समोर आहे त्यामुळे संधी घेऊ शकतेस तू. सतीश सरांबरोबर परत मला काम करायची इच्छा तर आहेच, कारण एकदा काम करून पुरतच नाही. मला त्यांच्याबरोबर थ्रिलर करायचं आहे. क्या बात आहे. एक बायोपिक करायचं आहे. कोणाचा? मला मधुबाला खूप आवडते. क्या बात. आणि तिचं लाईफ मला इंटरेस्टिंग वाटतं खूप. तर त्यांच्यावर मला नक्की करायला आवडेल. एखादा ॲक्शन मूवी पण करायचा आहे, कारण मला पर्सनली ॲक्शन बघायला खूप आवडते. आणि मोर इम्पॉर्टंटली असं हे जॉनरस झाले वेगवेगळे, पण मेनली कुठलाही असा सिनेमा जो मला चॅलेंज करेल,
जे मला माझ्या बाउंड्रीज पुश करायला मदत करेल. असे मला जास्तीत जास्त सिनेमे करायचे आहेत. क्या बात आहे. ललित, तुला थोडा प्रश्न वेगळा आहे की सतीश सरांनी जसं सांगितलं की ते प्रेमाच्याच प्रेमात आहेत, तसं इतक्या सगळ्या कथांचं वाचन केल्यानंतर, इतक्या सगळ्या सिनेमांचा नायक झाल्यानंतर तुला प्रेम काय गवसलंय किंवा तुला प्रेम म्हणजे काय वाटतं आता? मला असं वाटतं की जी गोष्ट मला सगळं विसरायला लावते ना, ते मला वाटतं की ती माझी प्रेमाची गोष्ट आहे. की मी तिथे माझी तहान, भूक सगळं विसरू शकतो त्या गोष्टीसाठी, ज्याच्यासाठी मला बाकी कशाचाही मी विचार करत नाही. जर माझ्या पर्सनल लाईफमध्ये जर काही किंवा मी आत्ता दुःखी असेल, काहीतरी दुःखी घटना घडली असेल, तरीसुद्धा अशी कुठली गोष्ट आहे की जी मला त्या भावनेतून शिफ्ट करून तरीसुद्धा मला आनंदी ठेवत असेल, तर ते काय आहे? तर ते मला जाणवलं आहे की तिथे प्रेम आहे. तर मग ती व्यक्ती असू शकते, सिच्युएशन असू शकते, तुमचं काम असू शकतं. सो या. क्या बात आहे. सतीश सर, जेव्हा प्रेमाची गोष्ट आलं होता पहिला, तेव्हाही असं झालं होतं की जे कपल आमच्या समोर आलं ते खूप अनएक्सपेक्टेड होतं सगळ्यांसाठीच. आता ही कास्ट जेव्हा तुम्ही निवडली तेव्हा काय डोक्यात होतं, किंवा सिनेमा लिहिताना आणि कास्टिंग वगैरे, मला त्याच्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. ॲक्च्युली खूप क्लिअर होतं. आम्हाला फ्रेश कास्ट हवी होती आणि गुड लुकिंग गुड ॲक्टर्स. आणि तुमच्या समोर जे तिघे बसलेले आहेत ते ह्यात सगळे टिक बॉक्सेस करतात. ललित म्हटल्यानंतर, जर मगाशी तूच म्हणालायस की ललित म्हटल्यानंतर 90% प्रेक्षक ऑलरेडी म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवलेले आहे मी. त्याच्याबरोबर एवढ्या 2 सुंदर मुली, तर मग म्हणजे अजून चित्रपट बघायला, मग अजून काही इन्व्हिटेशन जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त हवं असेल तर गाणी खूप छान आहेत. अगदीच. स्वप्नील जोशी आहे, भाऊ कदम आहे. सो कंप्लीट पॅकेज आहे. तर मला असं वाटतं की पॅकेज पण मस्त आहे. मतलब ते म्हणतो ना आपण की माहौल भी है और रीझन भी है आणि औचित्य पण छान आहे. त्यामुळे बघायला काहीच हरकत नाही. त्यामुळे कास्ट करत असताना क्लॅरिटी खूप होती की फ्रेश कास्ट, व्हेरी गुड लुकिंग कास्ट, हू नो वॉट ॲक्टिंग इज ऑल अबाउट. सगळं गाण्याचा विषय आलाच. गाणंसुद्धा मला असं वाटतं की त्या गाण्याचं 2.0 व्हर्जन येऊन सुद्धा अगेन ते सुद्धा मी सांगेन की मिलियनमध्ये पोहोचलं आहे ते गाणं. त्यामुळे अजूनसुद्धा ती क्रेज आहे, अजूनसुद्धा ते सगळं वातावरण ह्या गोष्टीच्या बाजूने आहे. पण आम्हाला असं कळलं आहे की या सगळ्या प्रेमाच्या गोष्टीत एक तडकासुद्धा आहे या सिनेमात. एक गाणंही असं वेगळं आहे की जे काय म्हणतात की प्रेमाची झिंग अजून वाढवणार आहे. तर मला, तुमची हरकत नसेल तर तुम्ही सांगू शकता प्रेक्षकांना की काय कातील पाहायला मिळणार आहे? एक सरप्राईज आहे आणि ते आम्ही अजून गुलदस्त्यात ठेवलं आहे. कारण का जसे जसे आम्ही अजून पुढे प्रमोशनचे कॅम्पेन्स करत राहू, ते उलगडत जाऊ. पण होय, एक सरप्राईज आहे जे खरंच आम्ही सगळ्यांनी ते लपवून ठेवलेलं आहे. त्याची कारणं तुम्हाला सुद्धा माहिती असतील की आपण का एखादी गोष्ट राखून ठेवतो आपल्याकडे. सगळेच पत्ते आत्ता जर ओपन केले, पण अतिशय गाजलेलं आणि आपण असं म्हणू शकतो की आयकॉनिक गाणं आहे, जे आम्हाला सापडलं आहे, जे आम्हाला मिळालं आहे आणि ज्याचा आम्ही पूर्णपणे फायदा करून घेऊ. कारण का असं वाटतं की महाराष्ट्रात जो कोणी जन्माला आला असेल त्याला हे गाणं माहिती असल्याशिवाय राहणारच नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मला असं वाटतं की सतीश सर म्हणाले की एक सरप्राईज आहे, पण आम्हाला आता असं खात्री वाटू लागली की एक नाही आहे, अनेक सरप्राईज या सिनेमातनं मिळणार आहेत. आणि आपली दिवाळी खऱ्या अर्थानं काय म्हणतात की आनंदाची असणार आहे या सिनेमामुळे. सतीश सर, मला असं जाता जाता तुम्हाला विनंती करायची आहे की आता हा सेशन तुमचा आहे, माईक तुमच्या हातात आहे, प्रेक्षकही तुमचे आहेत. तुम्ही त्यांना आवाहन करा की या सिनेमात काय वेगळं मिळणार आहे, काय सरप्राईजेस असणार आहे आणि कधी आणि कुठे पाहायला यायचे. एकदा मी रसिक प्रेक्षकांचे खूप मनापासून आभार मानतो की इतके वर्ष सातत्याने ते माझ्या कामावर विश्वास ठेवत आहेत आणि आवर्जून मी जे काही कुठेही मी नाटकात जर काम करत असेल किंवा मी कोणती टेलिव्हिजन सिरीज करत असेल किंवा चित्रपट करत असेल तर आवर्जून बघतात, त्याचा प्रत्यय कळवतात. त्यामुळे असंच प्रेम असू द्यात. पुन्हा एकदा तुमच्यासमोर प्रेमाचीच गोष्ट घेऊन येतो आहे. इतकी छान कास्ट आहे. इतकंच सांगेन की आवडला तर नक्की कळवा आणि जर नाही आवडला
ज्याची आम्ही फार कमी स्कोप ठेवलेला आहे, कारण का प्रयत्न खूप केलेला आहे की तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. तरीसुद्धा नक्की कळवा ज्या पद्धतीने तुम्ही सोशल मीडियावर रीच आऊट करता, कारण खूप मेहनत करून एक असा सिनेमा बनवला आहे जिथे आम्हालासुद्धा आवडेल की रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आहे थिएटर्सवर. क्या बात आहे. कारण इव्हेंच्युअली जो कोणता सिनेमा आपण बनवतो त्याच्यासाठी थिएटरमध्ये गर्दी असणं हेच प्रत्येकाच्या मनासारखं होईल असं एक असतं. त्यामुळे होऊ दे सगळ्यांच्या मनासारखं सुद्धा. प्रेमाची गोष्ट 21 ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि लोकमत फिल्मीकडनं देखील प्रेक्षकांना हेच आव्हान आहे की हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायचा आहे. सगळेच कलाकार तुमच्या आवडीचे आहेत, इतका उमदा दिग्दर्शक आहे. आणि मला असं वाटतं की तुमचे लाडके भाऊ कदम, स्वप्नील जोशी अशी सुद्धा मंडळी या सिनेमाला लाभलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे एक काय म्हणतात खूप सुंदर पॅकेज तयार झालेलं आहे. एक दिवाळीचा जसा एक काय दिवाळीचं हॅम्पर जसं असतं तसे खूप सुंदर हॅम्पर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेव्हा लोकमतकडनं देखील तुम्हाला आव्हान आहे की 21 ऑक्टोबरला प्रेमाची गोष्ट 2 हा रिलीज होतोय, तेव्हा तो सिनेमा सिनेमागृहातच जाऊन बघायचा आहे. सर, इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच गोष्टी आम्हाला पाहायला मिळू देत तुमच्याकडनं. थँक्यू निलेश, थँक्यू सो मच.